इकडे बघा गांधरपाले केव्स पाहून आलो आत्ता जस्ट, आणि थोडं पुढे आलो हा एक बोर्ड दिसला आहे. तर इथे काही देवराई आहे माझ्या मते, ते आपण आता बघूया. प्रथम दर्शन, द्वितीय दर्शन. चलो इकडे आतमध्ये. इथे वडापाव सांगितला आहे, वडापाव तयार होतो आहे, तोपर्यंत आपण जरा एक्सप्लोअर करूया. मला देवराई वाटते आहे कारण झाडं जुनी दिसत आहेत आणि वाट आहे चांगलीच. पहिले मंदिर येतं महादेवाचं, हायवेच्या एकदम बाजूलाच आहे देवराई असणारे मंदिर. एकदम मस्त आहे, जुनं. मस्त मंदिर आहे, एकदम जुनं आहे. मंदिराच्या समोरूनच असा वळ वाहतोय. झाडी खूप अशी मोठी मोठी आहेत. ही नक्कीच पूर्वी देवराई असणार आहे. आणि चलो बघूया. इथे पिंडीसारखं दिसतंय काहीतरी, समोरच आहे मंदिराच्या. आणि इथे पण बघा, इथे पण काही वास्तू आहेत, देव आहेत. सो हे तर नक्कीच देवराई आहे. खूप जुने हे स्कल्पचर दिसत आहेत, मस्तच. इथे सुद्धा एक पिंड आहे. हर हर महादेव. ही नक्षी पण दिसते बघा पिंडीवरती. बाहेर इकडे या झाडाजवळ सुद्धा हे काही दगड आहेत ज्याला, अच्छा हे माझ्या मते मंकाळाचा खेळ आहे हा, नक्कीच. वाव, मस्त. मंदिरात बघूया. लॉक आहे आतून, त्यामुळे आत जाऊ नाही शकत. हायवे आणि हायवेपासून हार्डली 100 मीटरवरती हे मस्त मंदिर आहे. शांती आहे इथे, देवराई आहे. बाजूने आपण इकडनं जाणार आहोत. पुढे अजून एक मंदिर दिसत आहे, ते पाहूया. कदाचित मुस्लिम लोकांचं आहे, दर्गा टाईप, बट आय एम नॉट शुअर. इथे एक मस्त घर बांधलं आहे आणि हे मंदिर आहे स्वयंभू महादेवाचं. ओके, विनायकाचं मंदिर आहे, स्वयंभू सिद्धिविनायक. हा संकष्टी आहे ना. प्रथम दर्शन असं दिसलं होतं त्यांना, द्वितीय दर्शन आहे, तृतीय दर्शन, चतुर्थ, पाचवे आणि सहावे. सो हे 6वे दर्शन आहे अशा प्रकारे सिद्धिविनायकाचं. मस्तच. इकडे माकडांचा आवाज येतो आहे.
तर ह्या मंदिराची गोष्ट सांगितली त्या आजींनी. ही जवळजवळ 11 गुंठे जागा आहे आणि ही विकायची होती. आणि यांचे जागे मालक जे आहेत ते खूपच बाप्पाप्रेमी आहेत. त्यांना गणपती बाप्पा बसवायचे पण होते घरात, पण कधी जमलं नव्हतं. त्यांचं घर मुंबईला आहे, त्यामुळे स्वतःहून बाप्पा इथे अवतरले आणि सोबत मूषक राजसुद्धा आहेत. तर अशी ही पहिली मूर्ती आहे महाराष्ट्रात, इथे बाप्पासोबत मूषक राजसुद्धा आले. खूपच मस्त. तर त्यांनी मंदिर बांधलं आणि जागा विकली गेली नाही. एक प्रकारे चांगलंच झालं. जागा पण वाचली, संवर्धन झालं, मंदिरही झालं. छान.